हाय हॅलो, कसे आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजची रेसिपी आहे मटण रस्सा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मटण आपण अर्धा किलो घेतलेला आहे. छानपैकी मटण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. धुवून झाल्याच्या नंतर गॅसवर ठेवून त्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं. हळद आणि मीठ टाकून झाल्याच्या नंतर आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एका साईडला पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवूया. पाणी गरम झाल्याच्या नंतर आपण ते कुकरमध्ये टाकायचे. त्यासाठी मटण छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपण पाणी त्यामध्ये टाकूया. मटणाचं पण पाणी असं सुटलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही ते पाणी टाका. हे बघा, मटणाचं पाणी सुटलेलं आहे. आता आपण पाणी टाकूया. पाणी टाकून झालेलं आहे. आता व्यवस्थित छान मिक्स करून घेऊन 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या मटण, जेणेकरून एकदम मऊ असं शिजेल. त्याचबरोबर एका साईडला आपण मसाल्याची तयारी करूया. तव्यावर आपण खोबरं, कांदा आणि आलं, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर हे सर्व भाजून घ्यायचं छान व्यवस्थित. भाजून झाल्याच्या नंतर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि मग ते छान बारीक प्रकारे वाटून घ्यायचं. म्हणजे बारीक वाटून घ्यायचं, एकदम असं जाड नाही ठेवायचं. छानपैकी आपलं हे वाटून झालेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे. मी पातेल्यात भाजी बनवतीये. त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. मटण अर्धा किलो आहे, त्यासाठी जास्त थोडंसं तेल घाला. आणि त्यानंतर मग मसाला पूर्ण टाकायचा आपला वाटलेला. आणि छान मसाला आहे ना भाजून घ्यायचा व्यवस्थित. आणि थोडं पाणी टाकून तुम्ही मसाला भाजून घेऊ शकता. जेवढा तुम्ही मसाला भाजाल तेवढं तुमच्या भाजीला अशी टेस्ट येते, मटणाला टेस्ट येते. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं. आपण ऑलरेडी मटण शिजवताना मीठ आणि हळद टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंसंच टाकायचं. नंतर लागलं तर आपण टाकू शकतो. त्यानंतर आपण लाल तिखट टाकायचं. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार. कांदा मसाला टाकायचा आणि मटण मसाला टाकायचा. 2 चमचे किंवा 1 चमचा टाकला तरी चालेल मटण मसाला. कांदा मसाला जरा जास्त टाका, जेणेकरून भाजीला छान टेस्ट येते. छान व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे मसाला एकदम छान भाजायचा, त्यामुळेच भाजीला टेस्ट येते. आता आपण कुकर खोलून बघूया. हे बघा, मस्त आपलं मटण पण छान मऊ असं शिजलेलं आहे. मी बघितलंय ऑलरेडी. आता आपण सर्व मटण त्यामध्ये टाकूया मसाल्यामध्ये. तुम्हाला आळणी वगैरे काढायचं असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता तेव्हाच, मटण टाकायच्या आधीच. आता सर्व मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्याच्या नंतर आता थोडीशी उकळी आली आहे आपल्या भाजीला. उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकून झाल्यावर 10 मिनिटं झाकण ठेवून बारीक गॅसवर भाजी उकळून द्यायची. आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण भाजी बघूया. मस्त छानपैकी सुगंध येतोय भाजीचा. छान झाली आपली मटण रस्सा भाजी. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. माझ्या चॅनलवर अशाच साध्या सिंपल रेसिपी असतात, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.